नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरतीच्या लिपिक आणि शिपाई या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. संगणकाचा मेंदू कोणता? ऑप्शन आहे ए RAM रॅम, बी हार्ड डिस्क, सी CPU, डी मॉनिटर. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी CPU. संगणकाचा मेंदू CPU आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. MS वर्ड हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे? ऑप्शन आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम, बी युटिलिटी, सी वर्ड प्रोसेसर, डी अँटीव्हायरस. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वर्ड प्रोसेसर. MS वर्ड हा वर्ड प्रोसेसर या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. Ctrl+C या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो? तर ऑप्शन आहे ए कट करण्यासाठी, बी पेस्ट करण्यासाठी, सी कॉपी करण्यासाठी, डी सेव्ह करण्यासाठी. तर उत्तर आहे ऑप्शन सी कॉपी. Ctrl+C या शॉर्टकटचा उपयोग कॉपी करण्यासाठी होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी इनपुट उपकरण कोणते? ऑप्शन आहे ए प्रिंटर, बी स्पीकर, सी स्कॅनर, डी प्लॉटर. तर उत्तर आहे ऑप्शन सी स्कॅनर. स्कॅनर हे इनपुट उपकरण आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? ऑप्शन आहे ए स्थायी, बी अस्थायी, सी दुय्यम, डी बाह्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अस्थायी. रॅम ही अस्थायी प्रकारची मेमरी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. इंटरनेटचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन आहे ए माहिती देवाणघेवाण, बी गणना, सी छपाई, डी चित्र काढणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए माहिती देवाणघेवाण. इंटरनेटचा उपयोग हा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. MS एक्सेल मुख्यतः कशासाठी वापरले जाते? ऑप्शन आहे ए टायपिंग, बी गणना व तक्ते, सी चित्रकला, डी ईमेल. उत्तर आहे ऑप्शन बी गणना व तक्ते. MS एक्सेल मुख्यतः गणना व तक्ते यासाठी वापरण्यात येते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए लॉग ऑफ, बी बूटिंग, सी फॉर्मॅट, डी सेव्ह. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बूटिंग. संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला बूटिंग म्हणतात. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 9. हार्ड डिस्क ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? ऑप्शन आहे ए प्राथमिक, बी अस्थायी, सी स्थायी, डी कॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्थायी. हार्ड डिस्क ही स्थायी प्रकारची मेमरी आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ईमेल पाठवण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का? ऑप्शन आहे ए नाही, बी कधीकधी, सी होय, डी माहिती नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी होय. ईमेल पाठवण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11.
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन आहे ए न्यायालय, बी न्यायालय, सी न्यायालय, डी न्यायालय. तर उत्तर आहे ऑप्शन बी न्यायालय. न्यायालय हा शुद्ध शब्द आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तो प्रामाणिक आहे या वाक्यातील विशेषण कोणते? ऑप्शन आहे ए तो, बी आहे, सी प्रामाणिक, डी वाक्य. तर उत्तर आहे ऑप्शन सी प्रामाणिक. तो प्रामाणिक आहे या वाक्यातील प्रामाणिक हा विशेषण आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन कोणते? ऑप्शन आहे ए विद्यार्थीगण, बी विद्यार्थी, सी विद्यार्थी, डी विद्यार्थ्यांनी. तर उत्तर आहे ऑप्शन ए विद्यार्थीगण. विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन विद्यार्थीगण आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन आहे ए संघ, बी वेगवान, सी मंद, डी हळू. तर उत्तर आहे ऑप्शन बी वेगवान. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द वेगवान हा आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. असत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन आहे ए खोटे, बी सत्य, सी कपट, डी फसवणूक. तर उत्तर आहे ऑप्शन बी सत्य. असत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असत्य आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी संयुक्त शब्द कोणता? ऑप्शन आहे ए घर, बी पाणी, सी न्यायालय, डी पुस्तक. उत्तर आहे ऑप्शन बी पाणी. खालीलपैकी पाणी हा शब्द संयुक्त शब्द आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. तो शाळेत गेला या वाक्यातील क्रियापद कोणते? तर ऑप्शन आहे ए तो, बी शाळेत, सी गेला, डी शाळा. तर उत्तर आहे ऑप्शन सी गेला. तो शाळेत गेला या वाक्यातील क्रियापद गेला हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. ज्ञान या शब्दाचे योग्य विशेषण कोणते? तर ऑप्शन आहे ए ज्ञानी, बी ज्ञानवान, सी ज्ञानयुक्त, डी वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. ज्ञान या शब्दाचे ज्ञानी, ज्ञानवान, ज्ञानयुक्त हे सर्व विशेषण आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सुंदर या शब्दाचा भाववाचक नाम कोणता? ऑप्शन आहे ए सौंदर्य, बी सुंदरता, सी सुंदरी, डी सुंदरपणा. तर उत्तर आहे ऑप्शन ए सौंदर्य. सुंदर या शब्दाचा भाववाचक नाम सौंदर्य आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 20. पुस्तक हा शब्द कोणत्या नामप्रकारात येतो? ऑप्शन आहे ए भाववाचक, बी व्यक्तिवाचक, सी जातीवाचक, डी क्रियावाचक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जातीवाचक. पुस्तक हा शब्द जातीवाचक या नामप्रकारात येतो. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 21. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1854, बी 1862, सी 1947, डी
1950. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी कोलकाता, सी चेन्नई, डी नवी दिल्ली. तर उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? तर ऑप्शन आहे ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी सरदार पटेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर उत्तर आहे ए नागपूर, बी पुणे, सी मुंबई, डी औरंगाबाद. तर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत? ऑप्शन आहे ए 20, बी 22, सी 25, डी 30. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 22. भारतीय संविधानात एकूण 22 भाग आहेत. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. लोकशाही या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए राजेशाही, बी जनतेचे शासन, सी हुकुमशाही, डी परकीय सत्ता. तर उत्तर आहे ऑप्शन बी जनतेचे शासन. लोकशाही या शब्दाचा अर्थ जनतेचे शासन असा आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन आहे ए यशवंतराव चव्हाण, बी शरद पवार, सी विलासराव देशमुख, डी पृथ्वीराज चव्हाण. तर उत्तर आहे ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहेत. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा होतो? ऑप्शन आहे ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 2 ऑक्टोबर, डी 14 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 15 ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट या दिवशी साजरा होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. भारताचे राष्ट्रीय प्रतीक कोणते? ऑप्शन आहे ए हत्ती, बी अशोक स्तंभ, सी सिंह, डी कमळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अशोक स्तंभ. भारताचे राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. तो शाळेत गेला या वाक्यातील क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ए तो, बी शाळेत, सी गेला, डी शाळा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गेला. कारण इथे जाण्याची क्रिया घडलेली आहे, त्यामुळे गेला हे या वाक्यातील क्रियापद आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच व्हिडिओ पोहोचत राहतील.